नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा रंगत असताना आता शिवसेना, शिंदे गट आणि मनसे असं नवं राजकीय समीकरण समोर आलं आहे। या नव्या आघाडीला शिवसेना मनसे आघाडी असं नामकरणही करण्यात आलंय। नाशिक महापालिकेत मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका विजयी झाल्या असून शिवसेनेचे तब्बल 26 नगरसेवक निवडून आले आहेत। मनसेला सोबत घेतल्यानं शिवसेना मनसेचा मिळून स्थायी समितीवर एक सदस्य वाढणार आहे। मनसेच्या एकमेव नगरसेविकेनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवूनही सत्ता स्थापनेआधी शिंदेच्या शिवसेनेला साथ दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। मनसेकडून यामागचं कारण स्पष्ट करताना सांगण्यात आलं की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम होणे गरजेचे आहे। महाकुंभाचा परिसर हा मनसेच्या प्रभागातच असल्यामुळे विकासासाठी शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक निवडून आला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवला होता। परंतु आगामी महाकुंभमेळ्याचे जो आहे नाशिकमध्ये त्यात जे विकास कामं होणं गरजेचं आहे, तो बघितला आपण तर तो महाकुंभमेळा जो आहे तो आमच्या प्रभागातच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकास कामं ही झाली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही हे सर्व शिंदेच्या शिवसेनेबरोबर गेलेलो आहोत। पण मग आता पुढे काय, म्हणजे तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं तुमच्यासोबत जाण्याचं कारण काय? स्थानिक विकास कामांमध्ये जे सन्माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतला जे नाशिक शहराचा जो विकास होता, या अनुषंगाने आम्ही त्या दृष्टीने आम्ही कामं करणार आहोत आणि जे आमचे मागचेही जे काही प्रकल्प आहे त्याचं जे म्हणजे त्याची बघितली त्याची दुरावस्था, त्या सगळ्या गोष्टींना आम्ही ते पुनर्वैभव प्राप्त करून देणार आहोत। तर ती शिंदेची शिवसेना अद्याप सत्तेमध्ये जाणार की नाही हे निश्चित नाही आहे, असं असताना आपण त्यांना पाठिंबा देतो। तो आता जो निर्णय झालेला आहे तो स्थानिक पातळीवरच्या सर्व नेत्यांनी ज्यावेळेस एकत्र बैठक घेतली त्यावेळेस तो निर्णय आमचा झाला आणि मग त्या अनुषंगाने ठरवलं आणि मग गेलो।